श्री स्वामी समर्थ स्वामी हायत या चॅनलवर आपले स्वागत आहे। दरवर्षी शिवभक्त महाशिवरात्रीची आतुरतेने वाट बघतात। हिंदू धर्मात महाशिवरात्रीला खूप महत्त्वपूर्ण मानले जाते। फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्र साजरे केले जाते। यंदा महाशिवरात्री 26 फेब्रुवारी रोजी साजरी केली जाईल। या दिवशी महादेवाची मनोभावे पूजा आराधना केली जाते। जो भक्त या दिवशी व्रत करून महादेवाचे मनोभावे स्मरण करतो त्याच्यावर महादेव नेहमी प्रसन्न होतात। शास्त्रानुसार महाशिवरात्रीला महादेव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला असे म्हणले जाते। म्हणून असे म्हणले जाते की या दिवशी महाशिवरात्री दिवशी जे कोणी महादेवाची मनोभावे पूजा करतात त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात। यासोबतच त्यांना भगवान शंकर व माता पार्वती यांचा आशीर्वाद मिळतो। इतर दिवसांच्या दृष्टीने महाशिवरात्रीच्या दिवशी शिवतत्व जे आहे ते 1000 पटीने सक्रिय झालेले असते। त्यामुळे आपण केलेल्या सेवेचा उपासनेचा आपल्याला अनेक पटीने फायदा होतो। याशिवाय आपल्या घरामध्ये काही उपाय केल्याने आपल्या घरात वास्तुदोष दूर होतो आणि आपल्या कुटुंबाची, मुलांची, पतीची भरभरून प्रगती होते। तर आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला बुधवारी आलेल्या महाशिवरात्रीला असाच एक प्रभावी उपाय मी सांगणार आहे। तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी उठल्याबरोबरच उंबरठ्यावर ही एक वस्तू ठेवायची आहे। उंबरठ्यावर ही वस्तू ठेवल्याने आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व आपल्या कुटुंबाची भरभरून प्रगती होणार आहे। तर हा उपाय कोणत्या वेळेत कशा प्रकारे करायचा आहे ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, पूर्ण पहा। भगवान शंकराची पूजा केल्याने सर्व पापे नष्ट होत असतात। या दिवशी उपवास केल्याने कुटुंबामध्ये सुख शांती लाभते। अविवाहित लोकांनी जर या दिवशी व्रत केले तर त्यांना इच्छुक असं वर वधू मिळत असते। त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी सर्वांनी व्रत उपवास करावा। पण उपवास करणे शक्य नसेल तर तामसिक पदार्थांचे सेवन करू नये। ज्यांना शक्य आहे त्यांनी निर्जला व्रत करावं, पण ज्यांना शक्य नाही त्यांनी फलाहार घेऊन उपवास करावा। रसाळ फळांचं सेवन करावं। साबुदाणा खिचडी, मखाना, खीर असे पदार्थ तुम्ही सेवन करू शकता। महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही भगरीचे सेवन चुकूनही करू नये। आता हा उपाय आपल्याला बुधवारी महाशिवरात्री दिवशी सकाळी लवकर उठून करायचा आहे। सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून हा उपाय करणे शक्य झाले नाही तर सकाळी 10च्या आत हा उपाय करायचा आहे। यासाठी तुम्हाला बुधवारी सकाळी लवकर उठायचे आहे। घराची स्वच्छता करायची आहे। आपलं अंगण व्यवस्थित झाडून पुसून घ्यायचं आहे। हळदीच्या पाण्याचा सडा टाकायचा आहे। या दिवशी पवित्र नदीमध्ये जाऊन स्नान करण्याला महत्त्व आहे, पण प्रत्येकालाच नदीमध्ये जाऊन स्नान करणे शक्य नाही। म्हणून अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही 1 ते 2 थेंब गंगाजल टाकून अंघोळ करायची आहे। तसेच जर तुम्हाला तुमचा पितृदोष कमी करायचा असेल तर तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहे। तसेच अंघोळ झाल्यानंतर आपल्याला सूर्यदेवाला जल अर्पण करायचे आहे। संकल्प घेऊन देवपूजा करायची आहे। आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या शिवपिंडीवर जलाभिषेक, दुधाभिषेक करायचा आहे किंवा पंचामृताने अभिषेक करावा। महादेवांना बेलाची पाने खूप प्रिय आहेत, म्हणून महादेवांना बेलाची पाने अर्पण करावी। धूप दीप लावून महादेवांची आरती करावी। तसेच ओम नमः शिवाय या मंत्राचा जप जास्तीत जास्त करावा। शक्य असेल तर तुमच्या घराजवळ महादेव मंदिर जवळ असेल तर
मंदिरामध्ये जाऊन शंकरांचे दर्शन घ्यायचे आहे. आपल्या घराचा उंबरठा जो असतो तिथून चांगल्या व वाईट गोष्टी प्रवेश करत असतात. असं म्हणतात आपल्या घराचा उंबरठा जो आहे तिथे देवी लक्ष्मी 7 वेळा येत असते आणि स्वतः भगवान श्री हरी विष्णूंनी विष्णू पुराणामध्ये उल्लेख केलेला आहे. आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदावी तसेच आपल्या घरामध्ये लक्ष्मीने सदैव वास करावा यासाठी आपल्याला हा उपाय सकाळी उठल्याबरोबर करायचा आहे. कारण प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही अडचणी, संकट, समस्या असतात आणि यातून आपण बाहेर पडण्याचा भरपूर प्रयत्न करत असतो. आपल्या घरामध्ये पैसा येतो पण तो फार काळ टिकत नाही. या ना त्या कारणाने पैसा खर्च होतो. घरामध्ये शारीरिक व्याधी वाढतात. व्यवसायात वृद्धी होत नाही. घर घेण्याची इच्छा आहे पण काही ना काही अडथळे येत असतात. तर या इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करूनही आपल्याला फळ मिळत नाही. तर आपल्या घरात असणारी नकारात्मकता, आपल्यात असणारे दोष, घरामध्ये जर पितृदोष असेल तर अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. आणि महाशिवरात्री ही अशी तिथी आहे ज्या दिवशी भगवान शिवांचं तत्व सक्रिय झालेलं असतं. म्हणून या दिवशी काही साधे आणि सोपे उपाय नक्कीच करावे. उंबरठ्यावर हा उपाय करण्यापूर्वी आपल्याला आंघोळ वगैरे झाली की कलश भरून पाणी घ्यायचं आहे. त्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद व थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे व ते पाणी आपल्याला आपल्या उंबरठ्यावर थोडं थोडं शिंपडायचं आहे. उंबरठ्याच्या आजूबाजूला देखील हे पाणी शिंपडायचं आहे. एखादा कपडा घ्यायचा आहे. उंबरठा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. आजूबाजूचा परिसर देखील स्वच्छ करून घ्यायचा आहे. प्रत्येक शुभतिथींना आपण उंबरठ्यावर हळदीचं लेपन करत असतो. हळद जी आहे ती घरामध्ये नकारात्मकतेला प्रवेश करून देत नाही. हळदीमध्ये आपल्याला गंगाजल, गोमूत्र, चंदन, अत्तर सर्व टाकून एक आपल्याला पेस्ट करायची आहे आणि या पेस्टने आपल्याला घराचा उंबरठा सारवून घ्यायचा आहे. म्हणजेच उंबरठ्यावर आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे. त्याच हळदीच्या पेस्टने आपल्याला आपल्या उंबरठ्यावर स्वस्तिक तसेच ओम आणि त्रिशूळ काढायचे आहे. कारण महाशिवरात्री आहे म्हणून ओम आणि त्रिशूळ काढायचंच आहे. त्यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही. या उंबरठ्यावर जो उपाय करायचा आहे त्यासाठी आपल्याला एक ताट घ्यायचं आहे. त्या ताटामध्ये हळदी, कुंकू, अक्षता, लाल रंगाची फुलं, धूप घ्यायचं आहे आणि एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा घ्यायचा आहे. हा दिवा घेण्यासाठी मातीच्या पंतीचा वापर करावा. कारण मातीची पंती ही पंचमहातत्वांनी बनलेली असते आणि तुपाचाच दिवा तयार करायचा आहे. जेव्हा आपण लक्ष्मी प्राप्तीचा उपाय करत असतो तेव्हा नेहमी तुपाच्या दिव्याचा वापर करायचा असतो. त्या दिव्याला एक आसन तयार करून घ्यायचं आहे. एक प्लेट घ्यायची आहे. त्यामध्ये तुम्हाला कुंकवाने स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. त्या स्वस्तिकवर थोडेसे तांदूळ पसरून घ्यायचे आहे. तांदूळ कधीही तसेच पांढरे ठेवू नये. त्यामुळे त्यावर थोडे हळदी कुंकू वाहायचे आहे आणि त्यावरती दिवा ठेवायचा आहे. दिवा तुम्हाला तुमच्या देवघरामध्येच प्रज्वलित करून घ्यायचा आहे. दिव्यामध्ये तुम्हाला एक अखंड लवंग, एक अखंड वेलची तसेच 11 अखंड तांदळाचे दाणे टाकायचे आहेत आणि शिवाय 1 रुपयाचं नाणं देखील टाकायचं आहे. थोडंसं कुंकू देखील ओलं करून घ्यायचं आहे. हे सर्व ताटामध्ये घेऊन उंबरठ्यापाशी जायचं आहे. पहा, उंबरठ्याचं पूजन करताना त्या ओल्या केलेल्या कुंकवाने तुम्हाला तुमच्या उंबरठ्यावर लक्ष्मीचं प्रतीक म्हणून 8 बिंदू काढायचे आहेत व हे बिंदू देत असताना तुम्ही अष्टलक्ष्मीचं स्मरण करायचं आहे. अष्टलक्ष्मीचे जर 8 नावे येत नसतील तर तुम्ही गुगलवर सर्च करू शकता. हे 8 बिंदू काढल्यानंतर तुम्हाला या बिंदूंची विधिवत पूजा करायची आहे. तर तुम्हाला आपण घेतलेले जे गंध, फूल, अक्षता आहेत
तर ती तिथे अर्पण करायची आहेत। आणि हा जो दिवा आहे तो तुम्हाला उंबरठ्याच्या बाहेर ठेवायचा आहे। ज्यावेळेस आपण घरातून बाहेर जातो तेव्हा आपल्या हाताची डावी बाजू, आपण ज्यावेळेस बाहेरून घरामध्ये प्रवेश करतो त्या हाताची उजवी बाजू तिथे हा दिवा ठेवायचा आहे व दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फूल वाहायचं आहे व तुम्हाला तिथे बसून अष्टलक्ष्मींचे स्मरण करायचे आहे व हात जोडून प्रार्थना करायची आहे की माझ्या घरात असणारी नकारात्मकता अलक्ष्मी दूर होऊन दे व माझ्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर्य येऊन दे। तुझ्या कृपेने माझ्या कुटुंबाची मुलांची पतीची प्रगती होऊन दे। आता हा दिवा जोपर्यंत प्रज्वलित राहील तोपर्यंत प्रज्वलित राहून द्यायचा आहे। सायंकाळी परत आपण त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे आणि तो दिवा परत प्रज्वलित करायचा आहे। दुसऱ्या दिवशी तुम्ही या दिव्यामध्ये टाकलेल्या वस्तू ज्या आहेत त्या निर्मल्यामध्ये टाकायच्या आहेत, पण ते 1 रुपयाचं नाणं सदैव तुमच्याजवळ ठेवायचं आहे। तर असा हा उपाय तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी नक्की करून पहा।